नमस्कार मित्रांनो. तर मी काल भारतामधून अमेरिकेत सुखरूप पोहोचलो आणि जेव्हापासून लँड झालो आहे तेव्हापासून मित्रांचे नातेवाईकांचे मेसेजेस येत आहेत की सध्याची अ, युद्ध परिस्थिती आहे, तर त्याच्या अनुषंगाने इथे सगळं सुरक्षित आहे का, इथे वॉरचा काही परिणाम होतोय का. तर तुमची सगळ्यांची काळजी एकदम रास्त आहे आणि म्हणून म्हटलं आज एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला थोडंसं एक विश्लेषणात्मक माहिती द्यावी. तर सध्याची इथली ग्राउंड रियालिटी काय आहे आणि थोडक्यात एक जिओग्राफिकल अनालिसिस कसं आहे तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगेल. तर लक्षात ठेवा की सध्या ज्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधले जे काही युद्धाची परिस्थिती आहे, ज्या तणावाच्या बातम्या येत आहेत, तर तो जो आहे तो तणाव राजनैतिक पातळीवरती आहे. आणि सध्याचा जो हा वॉर झोन आहे तर तो प्रामुख्याने मध्य पूर्व भागात म्हणजेच थोडक्यात मिडल ईस्टमध्ये आहे, जो की एक वेगळा खंड आहे. ठीक आहे. आणि विषय असा आहे की या मिडल ईस्ट आणि किंवा जिथंही सध्या वॉर सिच्युएशन आहे तिथं आणि युएसची जी मेन लँड आहे, मुख्य भूमी आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 10,000 किलोमीटरच्या आसपासचा डिफरन्स आहे आणि आतमध्ये अटलांटिक महासागर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जर लष्करी आणि भौगोलिक दृष्टीने जर विचार केला तर हा जो संघर्ष आहे, वॉर आहे, तर अमेरिकेच्या भूभागावरती डायरेक्ट पाहता येत नाही. ठीक आहे. तर या सध्याच्या वॉरचा लोकांच्या जनजीवनावरती किंवा सुरक्षेवरती कसा परिणाम आहे किंवा लोकांची डेली लाईफ किंवा सिक्युरिटी रियालिटी कशी आहे. तर काल मी जेव्हा स्वतः एअरपोर्टवरून बाहेर आलो तर पाहिलं की सगळे रस्ते, ऑफिसेस, बाकी अदर मार्केट, स्कूल्स हे सगळं एकदम पूर्णपणे नॉर्मल आहे. म्हणजे कुठेच तुम्हाला असं पॅनिक सिच्युएशन नाही किंवा कर्फ्यू नाही किंवा असं कोणतंही एमर्जन्सी एन्व्हायरमेंट नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की अमेरिकेची जी डिफेन्स सिस्टम आहे तर ती जगातली जास्ती किंवा सगळ्यात जास्त ऍडव्हान्स मानली जाते आणि त्यांच्या ज्या काही एजन्सीज आहेत किंवा सर्व्हिलन्स सिस्टम आहे तर ते खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळं इथले जे नागरिक आहेत तर ते त्यांचं दैनंदिन आयुष्य, जीवन जे आहे तर ते एकदम नेहमीप्रमाणे जगत आहेत. ठीक आहे. सध्या कसं आहे की आपल्याकडे मीडिया हेडलाईन्स ज्या आहेत त्या खूप ड्रामॅटिक असतात, त्याचा ग्राउंड रियालिटी सोबत काहीही संबंध नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या वॉरचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट इथे कसा असू शकतो किंवा सगळीकडेच. तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये डायरेक्ट फिजिकल कुठलाही डेंजर नाहीये. ठीक आहे. म्हणजे एवढा डिस्टन्स आहे, एवढी इथली सिस्टम स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. त्याचे इनडायरेक्ट परिणाम काय होऊ शकतात, तर थोडक्यात ऑइल सप्लाय टेन्शनमुळे काय होऊ शकतं की गॅसच्या प्राइसेस वाढू शकतात, स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी येऊ शकते, जी सध्या आपण पाहतोय. बरोबर. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर एअरलाईन्सच्या ऍडवायझरी सोबत थोडंसं म्हणजे कनेक्ट केलेलं चांगलं राहील. ठीक आहे. तर थोडक्यात असं आहे की सामान्य माणसाच्या लाईफवरती, डेली रुटीन्सवरती येत किंचितसाही या वॉरचा फरक पडलेला नाही. ठीक आहे. आता हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स कसं काम करतं, तर सगळ्यात सुरुवातीला लक्षात घ्या की युएस जो आहे तो इस्रायलचा एक स्ट्रॅटेजिक अलाय आहे. बरोबर. म्हणजे तो इस्रायलला डिप्लोमॅटिक ॲज वेल एज डिफेन्स सपोर्ट देतो. बरोबर. म्हणजे डिप्लोमॅटिक इन्व्हॉल्वमेंट असणं म्हणजे होमलँडवरती युद्ध होईल असं नाही. तर ग्लोबल लेवलवर मोठ्या देशांमध्ये कसं असतं की डायरेक्ट कन्फ्रंटेशन टाळण्यासाठी डिटरेन्स सिस्टम असतात, म्हणजे विशेषतः न्यूक्लिअर पॉवर्समध्ये. म्हणून फुल स्केल वॉर जेव्हा या सिनारिओच्या हेडलाईन्स मध्ये दिसतो तेव्हा तो टाळण्यासाठी जास्त करून काय होतं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स काम करतं. बरोबर. तर भारतात असताना आपण न्यूज पाहतो आणि त्या न्यूज ज्या असतात त्या खूप इंटेन्स असतात, एकदम असं अमुक अमक्या ठिकाणी बॉम्ब पडला, असं झालं तसं झालं. तर सध्याचं जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघाल न्यूजचं, तर ब्रेकिंग न्यूज स्ट्रक्चर असेल किंवा डिबेट्स असतात तर ते जास्त ड्रॅमॅटिक असतात आणि ते रियालिटीपासून लोकांना लांब ठेवायचं काम करतात, त्याच्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. पण इथे जे काही सध्या मी आल्यापासून पाहतोय तर इथं इथल्या लँडवरती डायरेक्ट असा कुठलाही इम्पॅक्ट नाही, त्यामुळे कुणीही जास्त करून काळजी करण्याचं काम नाही. ठीक आहे. जर कुणी भारतातून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून भारताकडे ट्रॅव्हल करत असेल तर त्यांनाही काही घाबरायचं काम नाही. फक्त जेव्हा तुम्ही एअरलाईन्स सिलेक्ट कराल तेव्हा युरोपियन कंट्रीज वाया गेलेलं कधीही बरं राहील. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी शेवटचा एक मेसेज की कुणीही काळजी करायची गरज नाही, तुम्ही काळजी करत आहात त्याबद्दल आभार. ठीक आहे. इथं सगळे लोक एकदम ग्राउंडवरती किंवा रियालिटीमध्ये खूपच निवांत आहेत. ठीक आहे. तर कुठल्याही अर्धवट बातमीवरती किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका, थोडासा कंटेक्स्ट समजून घ्या. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वन्स अगेन थँक्यू फॉर युअर लव्ह. जय महाराष्ट्र.